शंकर पाटील लिखित लोढणा. सोप्यात 2 घोंगडी अंथरली होती. गावातली 4 वजनदार माणसं गोळा झाली होती. तक्क्याला टेकून गावचे सावकार मिठाऱ्यांना मध्यभागी बसले होते. त्यांना लागून ग्रामपंचायतीचे चेअरमन भगवानराव पाटील होते. सोसायटीचे सभासद मलकूअण्णा मगदूम, तवनाप्पा शेटे आणि भावकीतले धाकटे काका संभाजीराव ही मंडळी होती. या सगळ्यांच्या पुढ्यात पान तंबाखूच्या डब्याजवळ घरचे मालक आबा पाटील मांडी घालून बसले होते आणि पाटलांचा मुलगा बाजीराव घोंगड्याच्या एका शेवटाला खाली मान घालून घुम्यागत बसला होता. सगळे जमले तसा आबा पाटलांचा गडी चहानं भरलेला एक मोठा ठोक्याचा तांब्या घेऊन बाहेर आला आणि अंगावरच्या नेसूच्या धोतरानंच तो कपबशीत चहा गाळू लागला. पहिला मान मिठारी अण्णांना दिला आणि त्यांचं पिऊन होईपर्यंत तांब्यावर धोतराचा पदर धरून तो बसून राहिला. मग तीच कपबशी विसळून शेजारी बसलेल्या भगवानराव पाटलांना दिली. असा ह्या कडसनं त्या कडपर्यंत चहा फिरायला अर्धा घटका तरी मोडला. मग सगळ्यांनी पानाला चुना लावला आणि तोंडात तंबाखूच्या गुळण्या धरून बोलणं सुरू झालं. पीक पाण्याचा विषय आटपेना तसं आबा म्हणाले, आता घेऊया का वळंबा आपल्या विषयाकडं? अण्णा करा सुरुवात. घोंगड्याच्या एका टोकाला लांब बसलेला बाजीराव जरा चुळबुळला आणि शेजारी पडलेला अडकित्ता घेऊन तो आपल्या पायाची नखं काढत राहिला. आपल्याच नादात असल्याचं सोंग करून तो ऐकत बसला. तक्क्यावरची मान उचलून मिठारी अण्णा जरा पुढं झुकले आणि बाजीरावाकडं बघत ते म्हणाले, काय बाजीराव, पोळी घालायची नव्ह यंदा? बाजीरावानं मान वर केली नाही. तो आपल्याच नादात नखं काढत राहिला. तसे भगवानराव पाटील डोळे मिचकावून म्हणाले, अण्णा, असला अवघड प्रश्न पोराला का विचारता? यावर सगळेच हसले आणि हसू ओसरल्यावर बाजीरावाचे धाकले काका म्हणाले, बाबा, माझं लगीन कवा करतोस? असं म्हणणारा आमचा बाजीराव नव्ह बरं. मूळ विषयाला मोड फुटला तशी बाजीरावाची आई सोप्यातल्या दाराआड येऊन कान देऊन ऐकू लागली. पुन्हा मिठारी अण्णा म्हणाले, काय बाजीराव, उडवायचा नव 12 औंदा? यावर बाजीरावानं पायाच्या अंगठ्याचं नख जोरानं उपटून काढलं. तसं ते जिव्हारी लागलं हे पाहून मलकू अण्णांनी त्याच्या हातातला अडकित्ता काढून घेतला आणि आपल्या मधल्या बोटानं डिवचून ते म्हणाले, ए पोरा, असं पेंगतूयास काय? बोल की, अण्णा काय विचारत्यात? तरी 1 नाही 2 नाही. अडकित्ता काढून घेतल्यावर बाजीराव थोडकं मागं सरकला आणि पोत्यांच्या थप्पीला पाठ देऊन डोळे झाकून गुमान बसून राहिला. हे बघून त्याच्या आबांना राग आला. मुटक्यासारखं डोळं करून त्यांनी मागं वळून बघितलं आणि ते फाडकन म्हणाले, गिन्नीचा उद घाला ह्याच्या मोहरं आणि हातात पायतान घ्या, म्हणजे जीभ उचलल त्याची. आबा असे भडकलेले बघून बाजीरावच्या आईच्या पायातलं बळ निम्म खलास झालं. ती दाराआडूनच म्हणाली, तुम्ही बोलून सगळाच खेळ मोडशिला. तुम्ही आपलं गुमान गप्प बसा बघू. सांगणारं सांगत्यात आणि माझं पोरं ऐकतया. आबा कडाडले, तुझं शेणपण मला नगं शिकू. माझ्यापुरता मस्त शहाणा हाय म्या. असंच चांड केलंस पोराला. मगा धरणं गप्प असलेला बाजीराव फाडकन बोलला, मला नाही लगीन करायचं. सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. तसे आबा म्हणाले, मग काय जोगत्याहून फिरणार आहेस?
यल्लमाचा जग डोक्यावर घेऊन. आबांना शांत करत त्याचे काका म्हणाले, पोरा, असं का अंगात याड आल्यागत बोलतोयास? सोपतंय का तुला हे? सगळे त्याला बोलायला लागले तसं थोडकं शहाणपण त्यालाही आलं. पण आबांनी यवजलेल्या पाहुण्यासंग मला नाही सोयरीक करायची. ह्या पायी तर आबांनी माणसं गोळा केली होती. बाजीराव असा इदरकल्यावानी होता. त्याच्या मनात भरलं ते खरं, सारा सवता शुभा. एकदा डोक्यात भरलं की मग एकच धरून तो चालायचा. इचार नाही, पाचार नाही, मनात येईल तसा वागायचा. आई बाबा असलं तर उद्या बघायला येईल असं म्हणणारा हुबाला गडी तो. त्यांच्या पुढं आबांचं काय चालणार? त्यांचं काही चालण्यासारखं नव्हतं. म्हणूनच त्यांनी माणसं गोळा केली होती. नेजेच्या शिर्क्यांची लेक त्यांनी मनी ठरवली होती. आबांना जातिवंत मराठ्यांचा दांडगा अभिमान आणि शिर्क्यांच्या एवढं उच्च जातीचं खानदान आसपासच्या 10-5 खेड्यात गावण्यासारखं नव्हतं. पण भलतंच वेळ डोक्यात घेऊन पोरग मोडता घालीत होतं. आबांनी मंडळींना सवाल केला, बाबांनो, तुम्ही 4 शानी माणसं हायसा, आता तुम्हीच सांगा, नेजेंच्या शिर्क्यांची सोयरी काय वंगाळ झाली? लगेच एकानं शिफारस केली, आबा, डोळं झाकून हो म्हणावं. दुसऱ्यानं इतिहास उघडला, अहो, शिर्क म्हणजे भोसल्यांच्या बुडक्यातले. 96 कुळीतलं पंचम म्हणजे भोसले आणि त्यातलं बी एकत्र म्हणजे शिर्के. असं पाहुणं गावाया पुण्य लागतं. नशीबवान हाया भाजीराव. धाकल्या काकांनी त्यात भर घातली, अहो, या पोरीची आई 16 वर्ष नांदली. पर कशी? तांदूळ पडलं तवा ती जी वाड्यात एकदा शिरली त्यावर मडच बाहेर आलं तिचं. अकबंद 16 वर्ष त्या भाद्दरानं बायकोला माडीवर ठेवली होती. अहो, सूर्याचं दिक्कून तोंड तिला नजर पडू दिलं नाही. एका परातीत तिला माडीवर आंघोळ घालायचा आणि ते पाणी सवताखाली नेऊन टाकायचा. मग बोला. यावर सगळेच चुकचुकले आणि मग मिठारी अण्णांनी बाजीरावाला विचारलं, पोरा, काय उन्हा हाय म्हणून मोडता घालतोस? सांग तरी एकदा. एक जण म्हणाला, पोराला काय विचारता? त्याला वाईट चांगलं कळत असतं तर असं याड त्यानं घेतलं असतं का? नाही, पर त्याला बोलू तर द्या खरं. आता बाजीराव काय बोलणार? सगळेच असे मानल्यागत बोलायला लागले. मग त्यानं त्यांच्या पुढं काय बोलावं? बाजीराव आपला गुमान बसून राहिला. अखेर त्याचे आबाच म्हणाले, म्याच सांगतो त्याच्या मनातलं. पोरगी जरा डावी हाय, वाईस रंगानं कमी, पण नाकाडोळ्यानं तरतरीत हाय बरं. 12 आणे हाय, रुपया काय नवं, पर नुसता रंग घेऊन काय आईन्यात बघत बसायचंय व्हय? हेच का आणि काय? असं बाजीरावानं मंडळींना विचारलं. तसं तो भडकून म्हणाला, आणि काय उच्च ताडमाड, सोबल काय मला ती? खुळं म्हटलं तर ओ देणार बघा हे. असं म्हणून आबा म्हणाले, जगात कुणाची बायको उच्च असती या का नाही? आता तुझी धाकली काकीच घे. काय संभाजीराव, तुमचं बिराड तुमच्या परीस किती उच्च आहे? चांगली टिच्च भर आण. असं म्हणून काका म्हणाले, व्हय, त्याला काय होतं या? वरातीच्या वक्ताला वाईज ढुंगणाखाली जरा भर घातली म्हणजे झालं. मागणं कोण येतोय तुमची माप काढाया? सगळे हसले, पण बाजीरावाची समजूत निघाली नाही.
ती अशी सहज निघण्यासारखी नव्हती. कारण मुलगी बघायला म्हणून जेव्हा बाजीराव दोस्त मंडळी घेऊन गेला तेव्हा दिसायला काळी सावळी आणि शिडीगत उंच अशी ती मुलगी बघून त्याच्या दोस्तांनी त्याला म्हटलं, लेका, ही तर तुला कडीवरनं घेऊन फिरवल. असं 4 लोकांनी नाक मोडलेल्या मुलीबरोबर लगीन करायचं म्हणजे काय? ह्या पोरींना महागाई आली का? हाच ठेका त्यानं कायमचा धरला होता. आणि एकदा एक मनानं घेतलं की ते बदलायला ती काय साधी आसामी लागून गेली. मग नावाचा बाजीराव तो कसला? पर त्याचा हा हेका ह्या सगळ्या मंडळींपुढं कसा चालायचा? त्याचं म्हणणं कसं कोणी ऐकावं आणि बाजीरावनंही त्यांचं म्हणणं कसं मोडावं? त्यांचा शब्द ओलांडून जावं तरी कसं? त्यात आबांचा तर हट्ट पडला. काकासुद्धा आबाच्याच बाजूनं बोलायला लागले. एवढ्या सगळ्या मंडळींचं ऐकू नये तरी पंचायत, ऐकावं तरी पंचायत. आता काय करावं तरी काय? बाजीराव येडबडला. काय बोलावं त्याला उमजेना. तवर तवनप्पा शेटे त्याला म्हणाले, अगा ये बाजीराव, म्या सांगतो ते ऐक. आबांचं मन मोडू न ग. मलकू अण्णांनीही लगेच घात साधली. आणि पोराचं हित आईबाला कळत नाही तर कुणाला कळतंय? का आई बापापरीस तूच शाना लागून गेलास? मर्दा, ज्यांनी तुला जन्म दिला त्यांचं मन कशाला मोडतोस? आपलीच खुळ्यात गत झाली असं बघून तो म्हणाला, आणि कुणाची बी पोरगी करा, पण हिच्या संग मिहा नाही लगीन करणार. तू नाही, तुझा बा करल, असं म्हणून आबा खवळले. तोंडाला येतील त्या शिव्या देऊन ते म्हणाले, समजुतीनं 4 लोक सांगत्यात तर ऐकीनास होय? मग बाजीराव निकरानं म्हणाला, तुमचंच म्हणणं खरं होऊन द्या, करा लगीन. हाय मी तयार, पर तिला कशी नांदवायची ते मी बघतो. तू कशी बी नांदीव, तुझा संसार तुझ्या संग. आमच्या नशिबातलं काय तुला मिळणार नाही आणि तुझ्या नशिबातलं काय आम्हाला मिळणार नाही. मग तयार हायच नव बाजीराव? मिठारी अण्णांनी कबूल करून घेतलं. हाय तयार, काय व्हायचं असेल ते होऊन द्या. हे ऐकून त्याच्या आईबापाचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांनी मिळून बाजीरावाचा पीर कसा तरी उभा केला. 4 लोकांच्या दाबाखाली बाजीरावानं बाशिंग बांधून घेतलं. पण त्याच्या मनाचा कड निवला नव्हता. हळद खेळताना तोंडातली हळद त्यानं बायकोच्या डोळ्यात कोंबली. सुपारी सोडवताना रागारागानं त्यानं बायकोची बोटं मोडली. लगीन झालं आणि तारा नांदायला आली आणि इथून खरा खेळ सुरू झाला. पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कपाळावर आठ्या पडत चालल्या. बायकोचं तोंड जरी दिसलं की गडी खवळलाच. इळ्या भोपळ्यागत दोघांचं नातं जमलं. शिर्क्यांच्या खानदानी घरात सुखानं वाढलेली तारा झडती घ्यायलाच जणू आली. माहेरात तिच्या अंगाला बाहेरचा वारा कधी लागला नव्हता. कधी कामधंद्यानं ती शिणली नव्हती. पण बाजीराव एखाद्या चाकरीच्या गड्यागत तिला राबवू लागला. वड्याचं तेल वांग्यावर निघू लागलं. असला येडा धोंडा तिच्या गळ्यात पडला. रोज चांदणी उगवायला ती उठायची. ढोरांचं शेणमूत काढायची, म्हशीच्या धारा काढायची, स्वयंपाक करायची आणि भाकरीची बुट्टी घेऊन पुन्हा रानात जायची. एवढं करूनही तिला सुटका नसायची. रानात आल्यावर बाजीराव एक घटका काय तिला निवांत टेकू द्यायचा नाही. मिरचीचा तोडा आला असला तर तो दिवसभर मिरच्या तोडायच्या.
कापूस वेचायचा. मोठ धरली की हळदीच्या, भाताच्या, उसाच्या फडात दिवसभर तिनं पाणी पाजायचं. या इळभराच्या कामानं तिची कंबर पार तुटून पडायची. दिवसभर ऊन तोंडावर घेऊन ती काळी ठिक्कर पडत चालली. गड्याबरोबर भांगलणी करून तिच्या हाताच्या तळव्यांना घट्टे पडत चालले. सुगीत तिच्या ह्या कामाला मोजमाप राहिलं नाही. भात बडवून तिच्या रट्ट्यातलं बळ गेलं. जोंधळ्याच्या कणसांनी भरलेले हारे डोक्यावर घेऊन खळ्यावर जाताना तिच्या मानेचा काटा ढिला झाला. राशीतल्या जोंधळ्यांना वारं देताना आणि गवताची गंज रचताना अंगाला कूस ढसून अहोरात्र तिच्या देहाची आग झाली आणि तारा 1 वर्षाच्या आत पार हादरली आणि नुसती हाडं तेवढी बाकी राहिली. एवढं करूनही बाजीरावाचं मस्तक वरचेवर खवळायचं. तो काहीतरी निमतानं तिला हा हा हाणायचा. जेवायला बसलं आणि पुढ्यात भाकरी आली की ती हातात भाकरी किंचत तो ओरडायचा, तुझ्या बानं भाकरी केलती का अशी? आई बाला टाकून बोललेलं तिनं कधी ऐकलं नव्हतं. ती टपाटपा डोळ्यातनं पाणी काढायची. मग जेवण टाकून बाजीराव तसाच उठायचा. काय सापडेल ते हातात घेऊन तिला ठोकायला लागायचा. फुकणी म्हणायची नाही, लाकूड म्हणायचं नाही. जे गावल ते घेऊन तिला सणकायला लागायचा. मग सासू सासरामध्ये पडायचे. पोरा असं र का? असं त्यांनी विचारलं की तो गुरगुरायचा, व्हय तसंच. ताराला पोटाशी धरून सासू म्हणायची, अरे अपघाती लागून पटकन परान जाईल की र तिचा. कुठून हे लगीन करून चुकलो असं आई बाला वाटायला लागलं. तांदूळ पडल्यापासून बाजीराव आणि त्याचे आईबाप ह्यांच्यात उभा दावाच सुरू झाला. हर एक गोष्टीत विरुद्ध जायचं एवढंच त्याला ठाऊक. उद्या हळदीचं रान भिजू द्या असं आबांनी सांगितलं की मिरचीच्या पट्टीत पाणी सोडून मोकळा. ही बापलेकांची भांडणं रोज मिटवायची तरी कुणी आणि किती. सुनेच्या बाबतीत तर कैकदा खडाजंगी झाली. आबांनी जोडा काढायला सुद्धा कमी केलं नाही. पण बाजीराव आवाक्याच्या बाहेर गेला होता. बायकोची कड घेऊन कोणी बोलायला लागलं की त्याचं मस्तक खवळायचं. तो म्हणायचा, माझी बायको हाय आणि म्या हाय, दुसऱ्याला मधी पडायचं कारण काय? म्या तिला कशी नांदवावी हे तुम्ही कोण सांगणार मला? मग आईबा तरी काय बोलणार? असल्या हुबाल्या पोरापुढं त्यांचं काय चालणार? आपलं चुकलं म्हणून बिचारी आतल्या आत तळमळत राहिली. असलं गुणावर हागणारं हे पोरग माहीत असूनही इनाकारणी ह्या पोरगीचा गळा कापला. या जाणीवेनं ती बिचारी झुरायला लागली. सांगायचं तेवढं सांगून दमली आणि मग जे होईल ते डोळ्यांनी बघत राहिली. पण डोळ्यांदेखत रोज बघायचं तरी किती आणि काय? सोसलं तर पाहिजे. त्यात 4 लोक तोंडात शेण घालायला लागले. आबा लोकांनाच बोलायचे, आबा सुनेला नांदवता का तिची वाट लावता? म्हातारा दुबळेपणानं म्हणायचा, आता मी तरी काय करू बाबा? त्यांच्या जन्मात काय असल तसं होईल. रस्ता दावणारा तो वर बसलाय. त्यानंच बुद्धी दिली तर दिली. आम्ही पामरांनी विचार करून त्याचा काय उपयोग? मार्ग दाखवणारा खुशाल झोपला होता आणि बाजीराव भलत्याच वाटेनं चालला होता. हुरूट पोरांचा विचार घेऊन तो वागत होता. या छळाला कंटाळून तारा कायमची माहेरात जाऊन बसेल
आणि आपल्याला दुसऱ्या लग्नाला वाट मोकळी करून देईल अशी त्याची समजूत झाली होती. पण तारानं आपला धर्म सोडला नाही. ती खंबीर मनानं टक्कर देत राहिली. बायकांचा जन्म मागून आले आहे तर हे सगळं सोसलं पाहिजे असं म्हणत ती रोज येणारा दिवस ढकलू लागली. सासूनं आणि तिनं दोघींनी मिळून कुठल्या कुठल्या देवांना नवस केले, पण देवही तिच्या नवसाला पावला नाही. हे असंच चाललं. थोडा अधिकच पण कमी नाही. पूर्वीसारखंच बाजीराव अंगात नालसा आल्यागत वागू लागला. ताराचा हा जाच बघून शेजारी पाजारी तिला म्हणायचे, बाई तू जा आपल्या माहेरला. ह्या काळाच्या दाढत तू काय लई दिवस जगायची नाहीस. मग ती म्हणायची, माहेरला जाऊन काय करू? ज्या घरात मला दिलं तिथंच सारा जन्म काढायला पाहिजे नव. तारानं सोसलं आणि निभवेना झालं तेव्हा एक दिवस शेजाऱ्याकडून आपल्या बापाला तिनं सांगावा धाडला. सांगितलं, मला ह्यो जाच आता सोसना. उभ्या उभ्या येऊन गेला तर मी डोळ्याला दिसीन, नाहीतर मला मातीत घातलं म्हणून समजा. पण शिर्क्यांच्या खानदानी घरात जन्माला आलेला ताराचा बाप तिला घेऊन जाण्यासाठी आला नाही. लेकीचा सांगावा ऐकून त्याचं पित्त खवळलं. आपली लेक नांदत नाही म्हणजे काय? मराठ्याच्या घराण्याला केवढा कलंक हा. सांगावा घेऊन येणाऱ्या माणसालाच त्यानं सांगितलं, ती माझ्या पोटची लेक असल तर नांदून एक खरी होईल, नाहीतर त्या घरात मरून एक खरी होईल असं सांगून त्यानं पुन्हा बजावलं. तिला सांगा, खऱ्या आईबापाची आशीन तर सरळपणानं नांदशीन, आणि पुण्यांदा असा सांगावा बिंगावा धाडलास तर याद राखून राहा म्हणावं. आपल्या बापाचा हा निरोप ऐकून तारा पार हादरली. आपल्या घाईत दुःख मावणं झालं म्हणजे पुरे होई तवर ती रडायची आणि आपल्या मनाची समजूत आपणच घालायची. माझ्या बाचं बरोबर आहे. मला या घरात दिली तेव्हाच आईबाचं घर तुटलं. आता काय आहे आपलं त्या घरात? आई असती तर येऊन जाऊन तरी राहिली असती. आता कोण हाय? आणि मला नेऊन बा तरी काय करणार? काय पुजायची हाय वय मला? आपली लेक नांदत नाही हे जगाला दिसणार नव्ह. शिर्क्यांच्या घराण्यात असं कवा घडलंय का? मग माझ्या पायी त्यासनी का कमीपणा? त्या परस आपण हितं मेलो तर? आणि मग बापाचं सांगणं तिनं खरं करायचं ठरवलं. एक नांदून तरी खरी व्हायचं, नाहीतर या घरात मरून तरी एक व्हायचं. दिवसा मागून दिवस चालले, पण आयुष्य काही सरेना. रोज थोडा थोडा करून तिचा जीव कात्रत चालला आणि तिचा बाप आपल्या घरी थंड मनानं बसून राहिला. लेकीचं कसं काय चाललंय हे बघायलाही तो आपणहून कधी गेला नाही, कधी आला नाही. जनरीतीप्रमाणे एक दोनदा सणाला आणली घालवली तेवढंच. तुझं कसं काय बाई असं त्यानं विचारलं नाही आणि तारानंही काही सांगितलं नाही. सुगी बडवली, कामं संपली. ताराला वाटलं आता विसावा मिळेल. पण बाजीरावानं तिच्यासाठी एक नवं काम उकरून काढलं. गावाला असलेल्या तांबड्या तळ्याचा गाळ तो उपसायचा त्यानं बेत केला. त्या तळ्यातला गाळ खतापायी लोक रानात वापरायचे. ग्रीष्मातलं ऊन विस्तू पाकडत होतं आणि बाजीराव
गाळानं भरलेली घमेली ताराच्या डोक्यावर देत होता. दिवसातनं 6 गाड्या गाळ तिनं एकटीनं डोक्यावरून नेऊन गाडीमध्ये भरला. आज संपल, उद्या संपल असं करत करत हे काम महिनाभर चालूच राहिलं. ह्या कामानं तारा हैराण झाली. ओझं वाहून वाहून तिच्या डोक्याचे केस झडले. एवढं झालं तरी माहेरची आठवण तिनं काढली नाही. नवऱ्यासंग ती भांडली नाही. 4 चौघींगत सासरला कंटाळून माहेरी पळून गेली नाही. पण विसावा मिळाला म्हणजे ती पोट भरून रडायची आणि स्वतःच्या जीवाला विचारायची, माझा कळवळा ह्यांना कसा येत नसल, आता मी करू तरी काय. ती अशी आतल्यात सोसायला लागली तसा बाजीराव आणखी भडकत चालला. त्याला वाटलं, आता ही काळुंद्री बायको आपल्या जन्माला पुजली. हिला काम लावा, हाना मारा, पण ही काय मला सोडत नाही. बरं नेऊन माहेरी पोचून यावं तर शिरक्यांच्या दराऱ्यामुळं तेही अवघड होतं. तो मनात म्हणायचा, रांड पळून का जात नाही, आता हिला करावं तरी काय. ह्या न सोबणाऱ्या बायकोबरोबर संसार तरी कसा करावा. 4 लोकांनी नावं ठेवलेली पोरगी माझ्या गळ्यात बांधली काय. 4 लोक जमून माझ्या डोक्यावर धोंडा देता होय, पर म्या काय वाटलं तुम्हाला. अशा ह्या विचारानं त्याचं डोसकं पार बिघडलं. सदा अंगाला मुंगळड असल्यागत तो वागू लागला. कधी कामाच्या रगाड्यात सुरा होऊन चाललेल्या ताराला तो म्हणायचा, उगा फुकट मरशील, जा तुझ्या माहेरला. तुला बी वनवा नको आणि मला बी नको, कर की मला मोकळा. पण तारानं डोळे झाकले होते. जे होईल ते भोगायचं एवढं तिनं ठरवलं होतं. केव्हा केव्हा भर मध्यरात्रीला तो तिला अंथरुणातून जागं करायचा आणि हातातला लखलखणारा विळा दाखवून म्हणायचा, ह्यो इळा बघितलास का, निजल्या जागी कवा तुझी खांडोळी करीन याचा पत्ता लागायचा नाही. हे असं 1-2दा झाल्यावर ताराची झोप उडाली. पण डोळ्याला वाट सापडना. कसं वागावं हे कळना. ती मनात घोकू लागली, मला आता नाडाय बसलं एवढं खरं. आता या निमताला टेकलेल्याशी वागायचं तरी कसं. आता मी जाऊ तरी कुठं आणि राहू तरी कशी. माळावरचा फुफुटा मृगानं खाली बसला. नवे अंकुर फुटून माळ हिरवा झाला. ओढा नाल्यांना पूर आले आणि विहिरी पाण्यानं भरू लागल्या. कुळव फिरवून भुसभुशीत केलेल्या जमिनीत कुरी फिरू लागल्या. कामधंद्या वाचून काही काळ थंड पडलेलं गाव एकाएकी हडबडून जागं झालं आणि मग बाजीरावानंही नव्या नव्या कामाची आखणी केली. त्या दिवशी दिवसभर भुईमुग टोकणला. मोलमजुरीची माणसं रानातनं घरी परतली आणि घटकाभरानं ताराही आता घरी परतणार. म्हणून मातीनं भरलेले हातपाय धुवायला ती विहिरीत उतरली. तवर बाजीरावही पायऱ्या उतरून खाली आला. कधी न येणारी शंका तिच्या मनाला शिवली आणि लटलट कापत ती त्याच्याकडं तोंड वर करून बघत राहिली. तो जवळ आला तशी मागच्या बाजूनं विहिरीच्या त्या दगडी भिंतीला तटणी देऊन ती उभी राहिली. न बोलताच बाजीरावानं तिच्या शेजारी उभं राहून हातपाय धुतले आणि खाली वाकून तो चुळा भरू लागला. तशी तारा मागच्या अंगानं पायऱ्या ओलांडून दूर जाऊ लागली.
2-3 पायऱ्या ती चढली असेल नसेल तवर सभागती मागच्या बाजूनं जाऊन बाजीरावानं गपकन तिच्या कमरेला कवळा घातला आणि गटळं फेकावं तसं त्यानं तिला खाली भिरकावून दिलं. दानदिशी विहिरीच्या पाण्याचा आवाज होऊन तो त्या गाभाऱ्यात घुमत राहिला. ते शांत पाणी पुरुषभर उसळी घेऊन वर उडालं. पायरीवर उभ्या असलेल्या बाजीरावाच्या अंगावर त्याचे शिंतोडे उडून त्याच्या सबंध अंगावर काटा फुलून गेला. एकाएकी झालेल्या त्या आवाजानं बाजीरावाचे आबा धावेवरून मोटवनावर धावून आले. मोटवनाच्या लाकडी चौकटीला हात देऊन त्यांनी खाली वाकून बघितलं. तळासनं उसळी घेऊन वर आलेल्या आपल्या सुनेचा एक हात त्यांना पाण्यावर आलेला दिसला. तसे आबा गारद झाले. ते मटकन खाली बसून पायरीवर उभा असलेल्या बाजीरावाला म्हणाले, "अरे पोरा, हे काय केलंस र?" तवर आणखी एकदा उसळी घेऊन तारा वर आली. मघासारखाच तिचा एक हात पाण्यावर लोंबकळताना दिसला. "अरे काढ र तिला, अरा मेली रे पोर, मेली." आबांनी घायटा उडवला. तसा बाजीराव डोळे वटारून म्हणाला, "आता उगाच बोंबलू नगस, नाहीतर सूनच्या सून बी जाईल आणि हाय त्या पोराला बी फासाला लावशील. गुमान उभा राहा, चांगली तळाला बसू द्या आणि मग दंगा कर." आबांचे हातपायच मोडले. कपाळ धरून ते बसून राहिले. त्यांना भडभडून आलं. आपल्या दोन्ही गुडघ्यात मान घालून म्हातारा दाटलेले हुंदके देऊ लागला. पाणी एकसारखं हिंदकळत होतं. त्याच्या हेलकाव्यानं लपून बसलेल्या हिरव्या काळ्या बेडक्या टुनकन उडी मारून कोरड्या दरडीवर येऊन बसल्या. लाटा जाईवर येऊन फुटत आणि पुन्हा माघारी जात. पाणी आदळून आदळून शांत झालं. तळाचा गाळ वर आला. पाठोपाठ लहान लहान असंख्य बुडबुडे वर येऊन फुटले. दरडीवरच्या बेडक्या पुन्हा उडी मारून दिसेनाशा झाल्या. कुजलेला पाला पाचोळा कडेकडेनं फिरू लागला. पाण्यावर आलेला फेसही विरून गेला. आणि मग बाजीरावानं खाली जाऊन नव्यानं खळखळून चूळ भरली आणि आता माणसं गोळा करायला हरकत नाही असं वाटून त्यानं आपला एक पाय पाण्यात घालून पुन्हा पाणी जोरानं ढवळलं. लाटा नव्यानं जाईवर येऊन फुटू लागल्या. लपून बसलेल्या बेडक्या उडी मारून पुन्हा दरडीवर येऊ लागल्या. तसा बाजीराव तोंड वर करून आबांना म्हणाला, "हां, आता मारा बोंब."